श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे निर्जला एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी असे म्हणतात. तसेच या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी निर्जल म्हणजेच पाणी न पिता व्रत करण्याची मान्यता आहे. म्हणून या एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात. उद्या 6 जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत आहे. आपल्याला जर शक्य असेल तर आवर्जून आपण हे व्रत करावे. आणि व्रत जर करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त या दिवशी पूजा सेवा केली तरी पण चालेल. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. आपल्या घरांना नजरबाधा झालेली असते किंवा इतरही काही अडचणी असतात. तर हे सर्व संकटे, अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते, आपण तिच्याबद्दल कितीही सकारात्मक बोला, कितीही तिच्यासोबत सकारात्मक राहा, तरी पण ती व्यक्ती नकारात्मकतेनेच बोलते. किंवा एखाद्या व्यक्तीला कोणतेही काम तिने हाती घ्या, त्या व्यक्तीला त्या कामामध्ये यश मिळत नाही. तसेच घरामध्ये काही आजारी व्यक्ती देखील असतात. मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता पूर्णतः दूर होईल. तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता जेव्हा आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण आजारी असतो तेव्हा देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हे टाकत असतो. त्यामुळे मीठ आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे. आपण थोडंसं मीठ घ्यायचं आहे. तसेच चिमूटभर हळद देखील घ्यायची आहे. आता हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे आपण हळद देखील घ्यायची आहे. तसेच आपण थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहे. यामुळे आपला कालसर्प दोष देखील दूर होत असतो. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. या एकादशीच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आता मीठ, काळे तीळ, हळद आणि गंगाजल या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे अत्यंत गरजेचं आहे. आपण एक मंत्र म्हणायचा आहे. गंगेच्या यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आता घरातील बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकताना हा मंत्र म्हणायचा आहे. अगदी त्यांना म्हणण्यासाठी शक्य होत नसेल तर जी व्यक्ती वस्तू टाकणार आहे त्या व्यक्तीने जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची आपण पूजा करायची आहे. आता बाळकृष्णाला आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ हे आवर्जून टाकावे. या दिवशी तिळाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होते, त्यांना सद्गती देखील मिळते. तसेच आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना आपण ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे. मग त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यांना चंदन, अष्टगंध लावायचा आहे. तसेच तुळशीपत्र हे त्यांना सर्वात प्रिय आहे. त्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण त्यांना तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे. आता आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. अगदी 21 काळे तीळ किंवा 11 काळे तीळ घेतले तरी पण चालेल. आता हे काळे तीळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे की ज्यामध्ये भगवान विष्णूची 1000 नावे आहे. तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल, म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता. श्रवण केला तरी पण चालेल. आता आपण हे म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती भगवान विष्णूंना आपण सांगायची आहे. आणि यानंतर हे काळे तीळ आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे.
धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो, त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करतात आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्यात काळे तीळ नक्कीच समाविष्ट करावे। आता या दिवशी आपण काळ्या तिळाचे दान देखील करू शकतो। तुमच्या कुटुंबाला यामुळे आशीर्वाद मिळतात, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील प्राप्त होत असते। धार्मिक मान्यता आहे की या दिवशी जर आपण तिळाचे दान केले तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते। पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर 16 दिवसांच्या श्राद्ध कर्मात सतत तीळ दान करणे आवश्यक आहे, यामुळे देखील पितृदोष दूर होतो। तिळाचा वापर जन्म, विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो। तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो। तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे, त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तीळ असे मानले जाते। आता या दिवशी आपल्याला तिळाचा आणखीन एक उपाय करायचा आहे। अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा इतर काही अडचणी असो, अडथळे असो, संकटे असो, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी मुलांना नजरबाधा झालेली असेल किंवा आपण कोणतंही काम हाती घ्या, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर अशा वेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर यासाठी आपल्याला काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे। आता या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे। 21 किंवा 11 काळे तीळ तुम्ही ठेवू शकता। विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। त्यानंतर याची पोटली बांधायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती भगवान विष्णूंना सांगायची आहे। मग प्रगती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, ज्या काही समस्या आहे तर त्याबद्दल आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे। त्यानंतर ही पोटली आपण भगवान विष्णू समोर तशीच थोडा वेळ ठेवायची आहे। अगदी तुम्ही दिवसभर ठेवली तरी पण चालेल। सायंकाळी ही पोटली उचलायची आहे आणि आपल्या घरामध्ये आपण आतमधल्या साईडनं, दरवाजाच्या आतमधल्या साईडनं वरती आपल्याला ही पोटली बांधायची आहे। यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे, तर ती दूर होण्यास मदत होत असते। आता ही पोटली किती दिवस ठेवायची, तर 8 दिवस ही पोटली ठेवायची आहे। त्यानंतर ही पोटली तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। आता यानंतर आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे। थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून घ्यायचे आहे। अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकावरून हे काळे तीळ उतरावे। पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। आता हे काळे तीळ प्रत्येक व्यक्तीवरून उतरत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे। असेच घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे। मुख्य दरवाजावरून देखील हे काळे तीळ 7 वेळा उतरवायचं आहे। म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी माझ्या घरामागे असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे। त्यानंतर हे काळे तीळ घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल, मंदिरात असेल किंवा रस्त्याच्या कडेला असेल, अगदी तिथे गेला तरी पण चालेल। आता तिथे आपल्याला एक तांब्यावरून पाणी अर्पण करायचं आहे आणि हे काळे तीळ तिथे अर्पण करायचे आहे। काळे तीळ अर्पण करत असताना म्हणायचं आहे, माझ्या घरातील सर्व व्यक्तींवरील नजरबाधा ही दूर होऊ दे। त्यानंतर हे काळे तीळ आपण त्या झाडाखाली अर्पण करायचे आहे। आपल्या पितरांचे देखील स्मरण आपण तिथे करायचे आहे। पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण आपलं डोकं टेकून आपली इच्छा, मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे। आता ही पूजा सेवा कोण करू शकतं, घरातील कोणत्याही व्यक्तीने ही पूजा केली तरी पण चालेल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपली पिंपळाच्या झाडाची पूजा करून होईल, तिथे काळे तीळ अर्पण करून होतील, त्यानंतर मागे पिंपळाच्या झाडाकडे मागे वळून बघायचं नाही, आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। तसेच सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।